उद्धव ठाकरेंना मागे बसवण्यावरून झालेल्या टीकेला खासदार संजय राऊतांनी सुद्धा सडेतोड उत्तर दिलेले आहे। टीका करणारे भंगपक लोक आहेत असं राऊतांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंना पुढेच बसवलेलं होतं, मात्र स्क्रीन पाहताना त्यांना त्रास होत होता आणि त्यामुळे ते स्वतःहून पाठी बसल्याचं राऊतांनी सांगितलं। तर हा कार्यक्रम कौटुंबिक होता, त्यामध्ये कोणताही प्रोटोकॉल नव्हता, त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप अत्यंत हास्यास्पद आणि बालिश होते, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे। उद्धवजींना पुढे बसवलं। उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही। आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे, कमल हसन असतील, अमुक असतील, बहुत लाइट जल रहे थे क्योंकि ओपन स्पेस में प्रेजेंटेशन चल रहा था और वहाँ उस तरह से बैठने की अरेंजमेंट की थी, प्रमुख नेताओं को आगे बिठाया था। लेकिन उद्धव जी उसमें से टेक्निकल और डिजिटल बातों में थोड़े माहिर हैं, तो यहाँ ठीक से दिखेगा नहीं, इथून नीट दिसणार नाही, ते मागे हास्यास्पद आहे, अगदीच बालिश आरोप आहे। इन्फॉर्मल गेट टुगेदर होता, कोणी कुठेही बसलं होतं। मग असं म्हणू का अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये असले, आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रो मध्ये, असं काही बसण्याची सिस्टम नव्हती। तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता। आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं, ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला। तो काय सरकारी कार्यक्रम नव्हता, तो घरगुती कार्यक्रम होता।